नमस्कार, रुजुताज किचन अँड मिनिमरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। हिवाळा आला की मस्त हिरवेगार आवळे बाजारात यायला लागतात। असं म्हणतात की एक आवळा दररोज खा व निरोगी दीर्घायुषी राहा। पण हा आवळा वर्षभर मिळतो कुठे आणि असंच खाणं याला शक्यता अजिबात होत नाही। म्हणूनच आपण सर्व आवळ्याचे वर्षभर टिकणारे वेगवेगळे असे पदार्थ बनवत असतो। तर आज आपण झटपट चविष्ट असं आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। आवळा जो आहे तो कुठल्याही स्वरूपात आपण खाल्ला तरी त्यातले जे न्यूट्रिशन्स आहे ते आपल्याला अगदी जसंच्या तसं मिळतं। तर हे जे आवळ्याचं लोणचं मी बनवलं आहे ते तुम्ही नक्की करून बघा, मला खात्री आहे तुम्हाला ते नक्की आवडेल। तर चला आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता हे तयार झालेले लोणचे आपण एका बणीत भरून ठेवूया। ज्या बणीमध्ये आपण लोणचे बनणार आहोत ते बणी स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर ते बणी 3 ते 4 दिवस कडक उन्हात वाळवावी। लोणचे तयार करताना त्यामध्ये साखर किंवा गुळाचा वापर करायचा। साखर घातलेले लोणचे मंद आचेवर गरम करून घ्यायचे। हे गरम केलेले लोणचे थंड झाल्यानंतरच बणीत भरायचे, यामुळे लोणचे खराब होणार नाही। लोणच्याची बणी दमट किंवा अंधाराच्या ठिकाणी ठेवायची नाही। लोणचे ठेवण्यासाठी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्याचाच वापर करायचा। दररोज लागणारे लोणचे एका छोट्या काचेच्या बरणीत भरून घ्यायचे। त्यामुळे साठवण करून ठेवलेल्या बरणीत दररोज चमचा घालावा लागणार नाही।
यामुळे लोणचे खराब देखील होणार नाही. तर अशा प्रकारे योग्य काळजी घेतली तर हे लोणचे वर्षभरसुद्धा खराब होणार नाही. हे लोणचे पराठ्यासोबत चपातीसोबत खायला अतिशय अप्रतिम लागते. तर एकदा जरूर बनवा. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि पाहत राहा रुजुताज किचन अँड मेनी मोर. परत भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.